हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीक असतील. सो आज मी बनवणार आहे स्पेशल म्हणजे आज ॲक्च्युली मुलांना स्कूलमध्येही मागवलेलं रिजनल फूड अँड एकाला रिजनल फूड आणि एकाला ट्राय कलरचं फूड इन द सेन्स तिरंगाच्या आपल्या कलरचं फूड द्यायचं होतं. सो काय देऊ हा विचार करता करता मला एक विचार आला. सो मी ठरवले की मोदक देते. मोदक दिले की दोघांनाही होईल, रिजनल फूडही होऊन जाईल आणि मोदकला कलर देऊन तिरंगाचं कलरचं फूडही होऊन जाईल. सो अशा प्रकारे मी घेतले मोदक बनवायला. मोदक बनवण्यासाठी हे मी पीठ रेडीमेड आणलेलं बाहेरून विकत, त्याला उकडी दिली. मोदकाचं पीठ असं मिळतं बाहेर, सो ते पीठ मी आणलेलं बाहेरून आणि ते मी बनवत होती. सो आणि तुम्ही बघाल तर संकष्टी होती, पण संकष्टी ही काल होती आणि ह्यांना स्कूलमध्ये आज होतं हे. तर ठीक आहे, पण संकष्टीच्या आणि पण मोदक झाले. सो ह्याला चांगली अशी उकड द्यावी लागते आणि मिक्स करून घ्यावं लागतं. सो अगदी गरम गरम असतानाच ह्या पिठाला मिक्स करावं लागतं. सो तुम्ही बघाल खूप गरम आहे, त्यामुळे मी हे हाताने मिक्स करू शकत नव्हती. सो थोडंसं पीठ घेऊन मी असं थोडं मिक्स केलं आणि त्यानंतर हे आहे मोदकाच्या शेपचं मोल. सो ह्या मोलमध्ये तुम्ही बघाल तर अतिशय सुंदर असे मोदक होतात. सो याला मी पूर्ण पीठ लावून घेतल्यानंतर तेलाचा हात घेऊन वरून तेलही लावलं आणि त्यामध्ये जे सारण होतं खोबऱ्याचं ते सारण मी ह्यामध्ये भरलं. सो भरल्यानंतर हा पूर्ण असं उघडला की त्याचा शेप जो बघाल तुम्ही, अतिशय सुंदर असा शेप होता. हा ॲक्च्युली मोलचा मला हवा होता अजून एक मोल अशा सेम शेपचं, पण ते मार्केटमध्ये भेटत नाही आहे. सो मी पण खूप शोधलं तर मलाही नाही भेटत आहे. माझ्याकडे अजून एक आहे, पण ते त्याचा शेप एवढा खास नाही आहे, तो खूप मोठा वाटतो. हा जर मोदक तुम्ही खोलून बघितला तर अतिशय नाजूक असा वाटतो. तुम्ही बघू शकता हा. सो खूप नाजूक असा मोदक वाटतो. सो अशा प्रकारे सगळे मोदक मी बनवून घेतले. त्यानंतर जे विभांशला स्कूलमध्ये मोदक द्यायचे होते त्यामध्ये ट्राय कलर हवा होता. सो त्यासाठी पण मी कलर आणलेले, तर तोही कलर पूर्ण लावून घेतला. हा कलर मी कशाने लावू पहिला काहीच कळत नव्हतं. पहिला मी हा कलरला डिप करणार होते वाटेमध्ये, पण ते खूप डिप करण्यासाठी खूप असं कलर घ्यावा लागला असता आणि तो नंतर वेस्टच जाणार होता. सो नंतर मी हाताने लावला शेवटी. पण ठीक आहे, छान झाला. ॲक्च्युली मोदक दिसायला अतिशय छान दिसत होता, तुम्ही बघू शकता. सो मोदक बनवल्यानंतर मी बनवून घेतलं जेवणही झालं. सो आज खूप उशीर झाला मोदक बनवायला, पण हा दिसतोय जेवढा सोपा तेवढं खूप कठीण आहे मोदक बनवणं पण, म्हणजे वेळ जातो ॲक्च्युली ह्यामध्ये. सो खूप सारा वेळ माझा मोदक बनवण्यात गेला. त्यानंतर जेवण बनवलं, त्यांना स्कूलमध्ये सोडलं आणि मग ह्या चक्करमध्ये सगळ्यामध्ये माझं जिम राहून गेलेली. पण तरीही मी जिम ही नाही राहून दिली. मी तरीही उशिरा का होईना पण जिमलाही गेली. सो हे बघू शकता तुम्ही, माझे मोदक हे रेडी आहे. त्यांना उकड काढलेली आहे आणि हे व्हाईटवाले मी पुन्हा एकदा उकडीला ठेवते आहे. सो व्हाईटवाले मी घरी खाण्यासाठी ठेवले आणि मुलांना हे कलरवाले स्कूलमध्ये दिले आणि मुलांनाही व्हाईटवालेही घरी खाल्ले. सो खूप मजा आली खायला, अतिशय छान वाटले मोदक. गणपती जेव्हा होते त्यावेळेस मोदक बनवले, त्यानंतर डायरेक्टली आजच स्कूलच्या का निमित्ताने होईना पण मोदक हे बनवले गेले, नाही तर असे मोदक हे लवकर बनवले नसते. सो मजा आली खाण्यासाठी मोदक. सो मला नक्कीच सांगा तुम्हीही मोदक बनवता का संकष्टीला वगैरे, आणि बनवता तर तुमच्याकडची पद्धत ही कशी आहे मोदक बनवण्याची? कारण की मी तरी असेच बनवते. मोस्टली आमच्याकडे हे गव्हाचे मोदक बनवले जातात, पण मला तांदळाचे मोदक खूप आवडतात, उकडीचे. सो मी मोस्टली जेव्हा बनवते तेव्हा उकडीचेच मोदक बनवते. सो हे सगळं झालं. त्यानंतर मी गेली जिमला. अगदी उशीर झालेला खूप, पण तरीही मी जिमला जायचं ठरवलेलं. सो अशा प्रकारे त्यानंतर जिमवरून आल्यानंतर गेली ऑफिसला. अशा प्रकारे माझा डे स्पेंड झाला. सो गाईज, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. सो बाय, थँक्यू अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. हा ब्लॉग ॲक्च्युली खूप दिवसानंतर येतोय, सो प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय.